स्किनवर काय त्रास आहे? स्किन आधी अगोदर माझी चांगली होती. 4-5 महिने झाले ते वेटनॉक्सी आणि क्लीन्सिंग क्रीम यूज करू लागले. त्याच्यावर अगोदर चांगला वाटला चेहरा 1-5 महिने. आता जसं उन्हाळा सुरू झाला तर त्रास व्हायला आणि लालसर फोडी आहे. थोडंसं आग पण व्हायची. कुठे बघून यूट्यूबला पाहिलं होतं मी ते यूज केली होती मेडिकलवरती. आता थोडं त्रास व्हायला उन्हात गेलं. ह्या त्रासासाठी तुम्हाला दाखवलं की माझ्याकडे नाही डायरेक्ट तुमच्याकडे झालं पहिल्यांदा. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण खूप इम्पॉर्टंट आणि कॉमन स्किन प्रॉब्लेमवर बोलूया. दॅट इज टॉपिकल स्टिरॉइड डॅमेज फेसिया. त्वचेवर चुकीच्या स्टिरॉइड क्रीम लावल्यामुळे होणारे दुष्परिणाम. मार्केटमध्ये बरेच फेअरनेस क्रीम, ग्लो क्रीम किंवा अँटी पिंपल्स क्रीम अवेलेबल आहेत. त्यामध्ये स्टिरॉइडचे काही प्रमाणात मिसळ असते. बरेच लोक कुणाकडूनही सल्ला घेऊन किंवा इंटरनेटवर बघून हे क्रीम यूज करतात. ते चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी, ग्लो आणण्यासाठी किंवा वांग कमी करण्यासाठी यूज करतात. सुरुवातीला जेव्हा आपण हे क्रीम लावतो तर चेहरा गोळा होतो, ग्लो येतो, पिंपल्स कमी होतात, काळे डाग कमी होतात. त्यामुळे ते लोक हे कंटिन्यू यूज करायचं ठेवतात. पण आपण हे काही जास्त काळ यूज केलं तर त्याचे काही दुष्परिणाम असतात. जसे की चेहरा लाल होणे, खाज होणे, चेहऱ्यावर सुजन येणे, चेहऱ्यावर लाल कलरचे ब्लड वेसल विजिबल होणे, त्वचा पातळ होणे किंवा उन्हात गेलं तर चेहऱ्यावर पुन्हा खाज येणे किंवा लालसर होणे. सो बरेचदा ही क्रीम सडनली स्टॉप केली तर चेहरा पुन्हा लाल होतो, काळसर होतो, पिंपल्स येतात किंवा उन्हात गेलं तर काळा होतो आणि चेहऱ्यावर आग होते. त्यामुळे हे क्रीम कंटिन्यू यूज करायचे ठेवतात आणि ही विशेष सायकल कंटिन्यू होऊन चेहऱ्यावरचे साईड इफेक्ट दिसतात. सो कुणालाही विचारून किंवा इंटरनेटवर बघून असे फेअरनेस क्रीम यूज करू नका. ह्या क्रीमचं मॅनेजमेंट अगदी सोपं आहे. त्यासाठी सर्वात आधी जी तुम्ही क्रीम मार्केटवरून घेत आहात त्याला स्टॉप करा. लो पोटेन्सी टॉपिकल कॉर्टिकॉस्टेरॉइड द्या. त्याबरोबर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला सांगा. गरज असेल तर आपण नाईटला टॅक्रोलिमसचं ऑइंटमेंट देतो आणि पॅप्युलर किंवा पस्क्युलर रिजन असेल तर ओरल डॉक्सिसायक्लिन देतो. सो स्वतःहून कुठल्याही अशा क्रीम जसे की बेटनोवेट, रिंगोझोन किंवा डर्मिफाईव, पॅनडम, मेलामेट, स्किन लाईट, स्किन साईन असा क्रीम यूज करू नका. डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट करा. स्किनचे कुठलेही प्रॉब्लेम असेल तर त्यांना कन्सल्ट करा आणि त्यांच्या सल्ल्याने क्रीम यूज करा. सो अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.